मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आज आपण भेट दिलेली आहे कामोठी येथील सेक्टर 18 मधील गणेश छाया सोसायटीमध्ये आणि इथे आपल्यासोबत एक नवीन गृहिणी आहे, नवीन रेसिपी आहे. गृहिणीची आधी ओळख करून घेऊया. चला तर मग. नमस्कार. खमंग मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या आणि रेसिपी काय बनवणार आहात त्याचं सुद्धा नाव सांगा. मी प्रीती गायकवाड आणि मी आज हिरव्या मुगाचे डोसे करून. हिरव्या मुगाचे डोसे म्हणजे डोसे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मसाला डोसा, साधा डोसा, रवा डोसा. आता इथे आपण हिरव्या मुगाचे डोसे बघणार आहोत. तर साहित्य काय काय लागणार आहे ते आपण सांगूया का प्रेक्षकांना. हिरवे अख्खे मूग, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, कोथिंबीर, खोबरं, लसूण, कढीपत्ता, आवश्यकतेनुसार मीठ, तेल आणि पाणी. साहित्य इथे भरपूर आहे, पण हे सगळं आपण कसं करणार? म्हणजे हे पूर्ण डोस्याचं साहित्य आहे का? हा, डोसा आणि त्याच्यासाठी लागणारी चटणी. चटणीचं पण आहे. बरं, मग डोस्यामध्ये आपण काय काय वापरतो? हे डोसे हिरवे अख्खे मूग हे भिजवून घेतलेले. हे 2-3 तास भिजवून घ्यायचे. बरं. आणि त्याच्यामध्ये त्याचं वाटण बनवायचं. त्या वाटणामध्ये हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि आवश्यकतेनुसार मीठ हे वाटणामध्ये टाकायचं आणि बाकीचं जे साहित्य राहिले ते आपण चटणीसाठी वापरणार. मग आधी हे आपल्याला वाटून घ्यायचंय का? अच्छा, हे मूग जे आहे ते 3 ते 4 तास भिजवून घ्यायचे आहेत, हिरवे अख्खे मूग. पण याला मोड आलेला नाहीये, मोड नाही घ्यायचे. अच्छा, आणि हे आता आपण वाटून घ्यायचे. टाकू याच्यात. मग याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय ऍड करायचं आता? हिरवी मिरची. तर हिरवी मिरची साधारण किती घ्यायची? आवश्यकतेनुसार. तिखट मग याच्यात टाकू 4-5. अजून लसूण. लसूण आणि कोथिंबीर. कोथिंबीर किती घ्यायची? अजून थोडीशी. आणि जिरं पण थोडं पुरे. आणि मीठ चवीनुसार. डोश्यासाठीचं साहित्य आपण आता घेतलेलं आहे ते आता वाटून घेऊया. आणि घालूया त्याच्यामध्ये. थोडंसं ते बारीक होण्यासाठी पाणी घालायचं. बस. झालं, काढून घ्या. आता हे आपलं डोश्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण चटणी करायला घेऊया. त्याच्यासाठी थोडंसं खोबरं, ओलं खोबरं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची. थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.
चटणी वाटून झालेली आहे तर ती बरं. आपण एका बाउलमध्ये साधारणपणे एवढी आपल्याला नॉर्मल जशी चटणी असते तशीच हा, करून तशीच. घ्यायची. बरं. दोन्ही मिश्रण आपले वाटून झालेले आहेत, म्हणजे एकतर डोश्याचं जे मिश्रण आहे ते झालेलं आहे आणि चटणी सुद्धा वाटून झालेली आहे. आणि आता आपण काय करूया पुढे? आता आपण डोसा घालूया. डोसे करून घेऊया सर्वात आधी. तर ओके, हा. म्हणजे एवढं पातळसर आपल्याला करून घ्यायचं. हा, खूप पाणी याच्यात जास्त टाकायचं नाही ना, झालं तर मग ते बिघडण्याची बिघडण्याची आहे. शक्यता आहे. ओके, म्हणजे तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. एवढं असं साधारणपणे पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पाणी त्याच्यामध्ये नको, नाहीतर बिघडणार. आपण पॅन तापवायला ठेवलेला आहे, तो तापलेला आहे. हो की नाही? हो. करायला घेऊ आपण डोसे. हो. तर याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. बरं. आणि हे डोशाचं त्याच्यावरती टाकून घ्यायचं. हे आपण थोडं जाडसरच ठेवलं नाही का, खूप बारीक नाही केलेलं याला, है ना? कारण की ते जास्त पातळ झालं हा, तर ते बिघडण्याची शक्यता राहते. अच्छा, म्हणून थोडं जाडसरच ते आपल्याला भरडून घेतल्यासारखं केलंय ते आपण. हा, आणि त्याचे छोटे छोटेच डोसे टाकायचे. अच्छा, हे चिटकू नये म्हणून थोडंसं याला साईडने तेल टाकायचं. ओके. म्हणजे आधी पण आपण खाली तेल लावून घेतलेलं आहे पॅनला, आणि त्याच्यानंतर पुन्हा डोसा घातल्यानंतर छोटासाच डोसा घालायचा आहे आणि खालून थोडंसं तेल सोडायचं आणि वरती पण त्याच्यात तेल घातलं, कारण ते आपल्याला पलटवायचे हा, नंतर. पलटवायचं. बरोबर. आणि डोसा आपण पलटलेला आहे, राईट? आपल्याला दोन्हीकडून तो शिकून घ्यायचा आहे. आपण त्याला पलटलेला आहे आणि दुसरीकडून पण छान व्यवस्थित झालेला आहे तो, नाही का? हे थोडंसं असं खरपूस असं गुलाबी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं. आणि हे bowl ओके, ग्रेट, खूप छान. हा झाला आपला मुगाचा डोसा तयार. आता आपला डोसा तयार झालेला आहे, तर त्यासाठी लागणारी चटणी आपण वाटून घेतलेली आहे. तिला आता ही फोडणी करून त्याच्यामध्ये मिक्स करावी लागेल. ओके, तर फोडणी घालून वरून घालूया का? हा, वरतून ओके. घालायची. त्यासाठी हे तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ही तेल थोडंसं चांगलं गरम झालं की मग ही मोहरी त्याच्यामध्ये टाकायची तडतडेपर्यंत. आणि हा कढीपत्ता पण चांगला तडतडावा लागेल. हे याच्यामध्ये मिक्स करायचं. अच्छा, वा वा. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेल पूर्ण आतपर्यंत मुरायला. तर ही झाली आपली मुगाच्या डोश्यासाठी तयार झालेली चटणी. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हिरव्या मुगाचे डोसे. साहित्य: हिरवे मूग, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरे, मीठ, तेल आणि पाणी. कृती: प्रथम मूग 3 ते 4 तास भिजवून घ्यावेत. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मूग, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं, मीठ व थोडेसे पाणी घेऊन हे वाटून घ्यावे. पॅनवरती थोडेसे तेल घेऊन मुगाच्या वाटणाचे छोटे छोटे डोसे करून घ्यावेत व ते दोन्ही बाजूने खरपूस रंगावर भाजून घ्यावेत. डोशाच्या चटणीसाठी खोबरे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर व मीठ घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्यावे व या चटणीला मोहरी व कढीपत्त्याची फोडणी देऊन व तयार केलेल्या हिरव्या मुगाच्या डोशाबरोबर सर्व करावे. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. तर हे झाले आपले झटपट मुगाचे डोसे तयार. तर हे तुम्ही खाऊन बघा आणि मला टेस्ट. नक्कीच खूप छान झालेले असणार आहे. आणि जेव्हा आपण ते फोडणी दिली ना, तेव्हा अक्षरशः ते कधी खाते मी असं झालेलं मला. आता खाऊन बघते. खूप म्हणजे अतिशय छान झालेलं आहे. प्रेक्षक नक्की घरी करून बघा. आणि मुलांसाठी हे खूप पौष्टिक असं आहार आहे नाही त्याच्यामध्ये. लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे, मोठ्यांसाठी पण ऑफकोर्स चांगलंच आहे. जे डाएटवर असतात ना, स्प्राउटेड वगैरे काही खायचं असतं, हे असं बनवून खाल्लं ना तर तुमच्या
डाएटचा पण तुम्हाला आनंद मिळेल आणि खाल्ल्यासारखं पण वाटेल काहीतरी. प्रीतीजी, मस्त एक छान रेसिपी तुम्ही झटपट होणारी अशी बनवून दाखवली आमच्या प्रेक्षकांना आणि खूपच छान होती. म्हणजे मी पण घरी जाऊन नक्की ट्राय करून बघेन. पण तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि छान रेसिपी बनवून दाखवली त्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षक पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन गृहिणीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.